नमस्कार, मी राजेंद्र हुंजे। आत्ता आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे। महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकांची उमेदवारी आता जाहीर झाली आहे। 2 टप्प्यांमधल्या फक्त 2 जागांची काँग्रेसमधली नांदेड आणि औरंगाबाद ही जागा जाहीर होणं बाकी आहे। आपण सुरुवात करूया माणिकरावांच्या यवतमाळमधल्या मतदारसंघापासून। माणिकराव, स्वागत आहे IBN लोकमतमध्ये। नमस्कार। यवतमाळ वाशिमची उमेदवारी ऐन 1 दिवस आधी जाहीर तुम्ही केलेली आहे। याच्यामध्ये कुठतरी एक पाऊल माणिकरावांचं मागे पडलं, जे एक पाऊल पुढे जायला पाहिजे होतं असं वाटत नाही? कारण शिवाजीराव मोघेंना तिकीट जाहीर झालं, तुमचा आग्रह हा मुलासाठी होता। प्रदेश अध्यक्ष म्हणून राज्याची जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी घेऊन अनेक आम्ही 27 जागा महाराष्ट्रामध्ये उभ्या केलेल्या आहेत आणि जास्तीत जास्त जागा आणणं हे ध्येय असलं पाहिजे आणि त्या उद्देशाने मोघे साहेब एक सक्षम उमेदवार आहेत आणि चांगल्या प्रकारे निवडून येतील अशा प्रकारची खात्री आहे। त्यामुळे त्यांनी उभं राहावं तशा प्रकारे मी त्यांनाही विनंती केली आणि ते उभे राहिलेत। नाही, तुम्ही म्हणता बरोबर आहे, पण कुठतरी राहुल ठाकरेला म्हणजे तुमच्या मुलाला उमेदवारी मिळाली नाही म्हणून यवतमाळ लोकसभा मतदारसंघामधला तरुण नाराज आहे। नाही, एकूण तरुणांमध्ये हा उत्साह असतो की त्यांना कुठेतरी संधी मिळायला पाहिजेत आणि राहुलनी चांगल्या प्रकारे काम जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून किंवा मग जिल्हा परिषदमध्ये आणि युथ काँग्रेसमध्ये चांगलं काम केलं। त्यामुळे त्यांचा जो मित्रवर्ग आहे त्यांना असं वाटत होतं की राहुल जर एक संधी मिळाली तर त्या संधीचं चीज होऊ शकेल आणि त्या उद्देशाने त्यांनी मागणी केली होती। असं नाही की पक्ष नेतृत्वाने एकदा निर्णय घेतल्यानंतर कुठेतरी उमेदवार मिळाली नाही तर मग कुठे नाराजी येईल अशातला काही विषय नसतो। उमेदवार म्हणून नेतृत्वाने जो दिला असेल तो निवडून आणण्याचं काम हे सर्वांनी करायचं असतं आणि ते सगळेजण कामाला लागतील। म्हणजे अगदी उमेदवारी अर्ज भरण्यापर्यंत काँग्रेस पक्ष का थांबून राहिला? हे नाव घेण्यामध्ये उशीर झाला याचा अर्थ कुठतरी पुढे मागे होत होता? नाही, याच्यामध्ये खरं पाहिलं तर माझ्या संदर्भातच त्यांनी काय निर्णय घ्यायचा हा विषय होता। एकतर महाराष्ट्रामध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी माझ्यावर ठेवायची का नाहीत आणि मग त्याच्यापासून जर हे करायचं असेल मग खासदार म्हणून दिल्लीला पाठवायचं अशा प्रकारचा दुहेरी विचार त्यांच्या मनामध्ये दिल्लीलाही होता। परंतु शेवटी त्यांनी निर्णय घेतला की प्रदेशमध्ये मी काम केलं पाहिजेत आणि ज्या जागा आहेत काँग्रेस पक्षाच्या खासदारकीच्या त्या अधिक संख्येने निवडून आणल्या पाहिजेत आणि ती जबाबदारी माझ्यावर सोपवली। निश्चितच माझ्यावर विश्वास टाकले। कुठेतरी असं एक चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे, काँग्रेसमध्ये आहे, बाहेर आहे, की माणिकरावांनी ज्या नावाचा आग्रह धरला होता मुलासाठीचा असेल, त्यात मुख्यमंत्र्यांनी खोडता घातला, मुख्यमंत्र्यांनी आडकाठी केली आणि माणिकरावांचं तिकीट मुलाला पण नाही गेलं आणि त्यांच्याकडे नाही, असं शक्यच नाही आहे। शेवटी प्रदेशाध्यक्ष मी आहेत आणि मला प्रत्येक लहान सण बाबीची याच्यामधली माहिती आहे आणि माझ्या नजरेच्या आड काही होऊ शकत नाहीत। कारण शेवटी मी प्रत्यक्षपणे दिल्लीला असतो, त्या बैठकीमध्ये असतो, मॅडम समोर आणि त्या ठिकाणी चर्चा CECमध्ये मी असतो। त्यामुळे ज्या काही घटना घडतात त्यामध्ये माझ्या संमतीनंच घडतात, माझ्या संमतीच्या व्यतिरिक्त घडत नाहीत। पण एक माणिकराव याच्यामध्ये स्पष्टपणे मला विचारायचं वाटतं म्हणजे 3 वर्षापूर्वी पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून आले, तेव्हापासून कुठतरी अशी चर्चा आहे की मुख्यमंत्री आणि माणिकराव यांच्यामध्ये मतभेद आहेत, फारसं जुळत नाही। यापूर्वी 2 मुख्यमंत्री झाले, विलासराव झाले, अशोकराव चव्हाण यांच्याशी माणिकरावांचं चांगलं जुळत होतं। आत्ताची परिस्थिती काही कारण नाही की मुख्यमंत्र्यांचं माझं जुळत नाहीत। अशोकराव जे होते त्यावेळेला जुळत होतं, विलासराव जे होते त्यावेळेला जुळत होतं आणि पृथ्वीराज जे आहेत त्यावेळेला सुद्धा मी अत्यंत चांगल्या प्रकारे संघटन आणि प्रशासन एकत्रपणे आम्ही काम करतोय। कुठेही असं एक सुद्धा प्रकरण दिसणार नाही तुम्हाला मागच्या 3 वर्षात की मुख्यमंत्र्यांनी काहीतरी त्या ठिकाणी केलं आणि मी कुठं वेगळं स्टेटमेंट माझ्याकडनं आलं असं कदापि दिसणार नाहीत किंवा प्रसिद्धीकरता एखाद्या काही गोष्ट मी केलीत असं सुद्धा दिसणार नाहीत। शेवटी प्रशासन हे त्या ठिकाणी करायचं असतं, त्या ठिकाणी शासनामधल्या लोकांना आणि त्याला साथ द्यायची असते संघटनेने आणि संघटनेच्या पद्धतीनं की त्या विचाराने प्रशासन त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी चालवायचं असतं। दोन्ही अत्यंत चांगल्या प्रकारे आम्ही काम करतो आहोत। पण त्याचा उलट अर्थ असा घ्यायचा का की मुख्यमंत्री माणिकरावांच्या विरोधात आहेत? नाही, मला वाटत नाही मुख्यमंत्री कुठे माझ्या विरोधात असेल। काही व्यक्तिगत काही आमचे वाद नाही आहेत आणि राजकीयदृष्ट्या सुद्धा मी काही आड येणार नाही। ते एक नेतृत्व आहे, दिल्लीवरनं एक त्यांची चांगली पोहोच आहे आणि चांगल्या प्रकारे त्यांचं काम आहे। एकूण राज्यामध्ये आल्यानंतर सुद्धा 3 वर्ष त्यांनी फार चांगली प्रतिमा निर्माण केलेली आहे, त्यामुळे पक्षाला फायदा मिळणार आहे त्यांच्या प्रतिमेचा। मी कशासाठी त्यांच्याशी भांडू? पण या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडनं जे तिकीट वाटप केलं गेलं 27 जागांसाठीचं, आणखी काही 2 जागा आता शिल्लक तुम्ही ठेवलेल्या आहेत, तर 25 जागांचं तिकीट वाटप झालं। याच्यात कुठेतरी ज्या तळागाळातनं काम केलेला कार्यकर्ता आहे, ज्याच्यासाठी म्हणून कार्यकर्त्यांचा आग्रह होता, ही नावं बाजूला पडली आणि भलतेच चेहरे समोर येताना दिसले।
नाही नाही, असं असं नाही आहे. शेवटी मुख्यमंत्री आणि प्रांताध्यक्ष यांच्या संमतीशिवाय राज्यामध्ये काही होऊ शकत नाही. यांच्या संमती घेऊनच कुठलेही निर्णय होतात. पण कुठेतरी मुख्यमंत्री दिल्लीतनं आले म्हणून तिथं दबाव टाकला जातो आणि तिकीट असं वाटत असतं. परंतु असं काहीच मुख्यमंत्र्यांना सुद्धा अधिकच माहीत नसते प्रांताध्यक्षापेक्षा, की त्या ठिकाणी त्यांना माहीत आहे आणि प्रांताध्यक्षांना माहीत नाही. असं होत नाही, की प्रांताध्यक्षांना त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी पुटअप कराव्या लागतात आणि त्यावर चर्चा करत असताना मुख्यमंत्री असतात. परंतु अग्रक्रम त्या ठिकाणी प्रांताध्यक्षांनाच असतो काय चर्चेमधला भाग घेत असताना. नाही, पण याचंच एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो. चंद्रपूरमध्ये तुम्ही संजय देवतळे यांना उमेदवारी दिली. तुम्ही म्हणण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांच्या आग्रहामुळे संजय देवतळे यांना उमेदवारी मिळाली. 2009ला संजय देवतळेंनी तुमचे माजी खासदार नरेश पोगलिया यांच्या विरोधात काम केलं म्हणून त्यांचा 20,000 मतांनी पराभव झाला होता. आता पोगलिया नाराज झाले, याला तुम्ही काय म्हणाल? नाही, एक लक्षात घ्या, आपण जर एक संजय देवतळेंना बाजूला ठेवलं, एक वामनरावजी त्या ठिकाणी उमेदवारी मागत होते आणि विजय वडेट्टीवारांच्या संदर्भात काय निर्णय घ्यायचा. नरेश पोगलियाजी 2 वेळा त्या ठिकाणी हारल्यानंतर तिसऱ्यांदा उमेदवारी देणार नाहीत हे सगळ्यांना गृहीत धरलेलं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये मंत्री असलेला माणूस, एक 4 विधानसभा मतदारसंघ चंद्रपूरमध्ये येतात, 2च विधानसभा मतदारसंघ यवतमाळमध्ये येतात. त्यामुळे त्या भागाला प्रतिनिधित्व असलं पाहिजे. यवतमाळहून प्रतिनिधित्व राहील, पण चंद्रपूरहून प्रतिनिधित्व जर नसलं तर त्या ठिकाणी कुठेतरी जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळणार नाहीत. म्हणून चंद्रपूर जिल्ह्याला 4 विधानसभा क्षेत्राकरता ते प्रतिनिधित्व मिळावं हा त्या पाठीमागचा उद्देश होता. त्याला माझा विरोध किंवा मुख्यमंत्र्यांचा सपोर्ट असलं बिलकुल कारण होतं. हे फक्त मीडियामध्ये काही ठिकाणी त्यांना माणिकराव उमेदवारी दिल्यामुळं नरेश पोगलिया नाराज झाले. चंद्रपूर महापालिकेच्या महापौरांसह 30 नगरसेवक, 12 जिल्हा परिषदे सदस्य आणि 22 पंचायत समितीचे सदस्य पूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातले जे पोगलिया समर्थक आहेत यांनी एका दमात काँग्रेस पक्षाचे राजीनामे दिले. याला तुम्ही कसं थोपवणार? पोगलिया बंडखोरी करण्याच्या तयारीत आहे. शेवटी त्यांनी हा समजावून घेण्याचा भाग आहे. नरेश पोगलियाजींना सातत्यानं त्या ठिकाणी खासदारकीचं तिकीट दिलं, विधानसभेचं त्यांच्या मुलांना तिकीट दिलं, विधान परिषदचं तिकीट दिलं आणि ह्या सगळ्या गोष्टी दिल्यानंतर त्या ठिकाणी कुठेतरी एक समाधानी असलं पाहिजेत आणि काँग्रेस पक्षाने जे कोणी उमेदवार देईल त्याला साथ दिली पाहिजे. असं नसतं की एखाद्याला उमेदवारी मिळालीत मग त्यांचा विरोध करायचं, अशी भूमिका घेऊ नये. कोणी त्या ठिकाणी केले असेल, पण खऱ्या कार्यकर्त्यांचं, खऱ्या नेतृत्वाचं काम तेच आहे की जो कोणी उमेदवार असेल त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याचं. तुम्ही लातूर आणि वर्ध्यामध्ये प्रायमरी इलेक्शन घेऊन तुमचा उमेदवार निश्चित केला, पण तशीच इलेक्शन जर समजा यवतमाळमध्ये झाली असती तर राहुलला उमेदवारी मिळाली असतं असं तुम्हाला वाटत नाही? कारण जनता राहुलच्या पाठीमागे, तरुण वर्ग पाठीमागे. नाही, प्रायमरी इलेक्शन कुठे घ्यायचं या संदर्भातला निर्णय पक्ष नेतृत्व घेत असतं आणि पक्ष नेतृत्वाने ठरवायचं असतं यवतमाळला घ्यायचं की धुळ्याला घ्यायचं की मग औरंगाबादला घ्यायचा. परंतु हा निर्णय पूर्णपणे पक्ष नेतृत्वाचा निर्णय आहे, दिल्लीवरनं निर्णय झालेले आहेत. आणि या संदर्भात कोणीही असं म्हटलेलं नाही की यवतमाळला घ्या की धुळ्याला घ्या, पूर्वीसुद्धा नाही आणि यवतमाळचं किंवा धुळ्याचं रद्द झाल्यानंतर सुद्धा असा कोणी शब्द त्या ठिकाणी वापरलेला नाही. त्यामुळे जे निर्णय या संदर्भाचे घेतले गेले ते एक विशिष्ट त्या ठिकाणी काही प्रमुख लोक काम करते या विषयावरचं आणि तशा प्रकारचे कुठले जिल्हे घ्यावेत हे ते ठरवतात आणि त्या पद्धतीने उमेदवारी दिल्या जातात. माणिकराव, एक अजून मुद्दा उरतो. 25 जागा जाहीर झाल्या 27 पैकी, पण या नांदेड आणि औरंगाबाद हे अजूनही मागे काय पक्ष विचार करतोय की उमेदवार मिळत नाही? यामध्ये एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की विदर्भामध्ये 22 तारखेपर्यंत अंतिम नॉमिनेशनची डेट आहे. त्यामुळे आज 21 तारीख आहे. आज जाहीर होणं गरजेचंच होतं. तुमच्या नांदेडसाठी 26 तारीख आहे, आणखी वेळ आहे. त्यामध्ये पक्ष नेतृत्व त्यावर चर्चा करत असतील त्या ठिकाणी आणि औरंगाबादची तारीख जी आहे ती आणखी पुढे आहे. म्हणजे 24 तारखेला मतदान असल्यामुळे 6 दिवस आणखी पुढे आहेत. त्यामुळे त्यावेळेला तशा प्रकारचा निर्णय होईल. असं नाही की सगळे निर्णय एकाच वेळेला होतात. आजसुद्धा देशामधल्या मोठ्या संख्येने जागा अद्याप कुठल्याही पक्षाच्या प्रसिद्ध नाही झाल्यात, पण काँग्रेस पक्षाच्या नाही झाल्यात. असं नाही की एखादी जागा राहिलीत म्हणजे त्या जागावर का होत नाही त्याची चर्चा स्वाभाविक आहे होणं. परंतु पक्ष नेतृत्व प्रत्येक राज्याकरता जे वेगवेगळे CEC बसत असतात ते मागे पुढे बैठकी होत असतात. अशोक चव्हाणांच्या उमेदवारीबाबत पक्ष सकारात्मक विचार करताय. राहुल गांधींच्या इथे ते व्यासपीठावर त्या दिवशी उपस्थित झाले, तेव्हाही वाद निर्माण झाला, पण तरी ते म्हणाले की कुणी व्यासपीठावर बसू शकतं, प्रदेश कार्यालयाचा तो निर्णय आहे की वरती येऊन कोणी बसावं. नाही, याच्यामध्ये एक की शेवटी माजी मुख्यमंत्री जे आहेत तसं भिवंडीला नारायण राणे बसलेत स्टेजवर. इथे निलंगेकर साहेबांना बोलावलं होतं, अशोकरावांना बोलावलं. निलंगेकर साहेब आले नाहीत, कुठले त्यांना अपरिहार्य काही कारण होतं त्यांच्या, त्यामुळे ते आले नाहीत. परंतु अशोकराव आलेत. तेव्हा आमचं एक सिस्टीम आहेत आणि अशोकराव काँग्रेसचे नेते आहेत, काँग्रेसमध्ये आहेत.
म्हणजे या बाबतीत अशोकरावांच्या बाबतीत काँग्रेसला कुठतरी सहानुभूती आहे असं आपण म्हणायचं. सहानुभूतीचा आणि त्यांच्या याच्यामधला विषय नाही आहे विरोधामधला. शेवटी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व जे असतं ना, त्यांना तेवढा सन्मान त्यांना त्या पद्धतीचा मिळतो. आता तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण भास्करराव खतगावकर हे तुमचे आत्ताचे विद्यमान खासदार आहेत नांदेडचे. त्यांनी असं म्हटलंय की मी उमेदवाराच्या कुठल्याही शर्यतीमध्ये नाही, मी माघार घेतोय. याचा अर्थ त्यांनी त्यांचे नातेवाईक असलेल्या अशोक चव्हाणांना पाठिंबा दिला, म्हणून आता पक्ष कुठेतरी त्यांच्या बाबतीत विचार करेल की नाही. की शेवटी त्यांची ते इच्छा आहेत की मी नाही राहावं, काहीतरी वेगळ्या प्रकारे आणखी याच्यामध्ये काम करावं, अशा या अपेक्षाने त्यांनी बोलले असतील. मग नांदेडमधून जर समजा उमेदवारी द्यायचीच असेल तर मग अशोकरावांचं नाव का पुढे येत नाही, उशीर का केला जातोय? नाही, शेवटी निर्णय हा घ्यायचा असतो, निर्णय होणार, आणि निर्णय 2 दिवस मागे पुढे झाला तर त्यामध्ये फारसा फरक पडतो असं नाही. शेवटी अशोकरावांच्या संदर्भामध्ये निर्णय घेत असताना पक्ष नेतृत्व CC या संदर्भातले निर्णय घेणार आहे. एक जण कोणी घेऊ शकणार नाही, मॅडमही घेऊ शकणार नाहीत, राहुलजी घेऊ शकणार नाहीत. CEC जे त्या ठिकाणी आहेत सर्वांचं मत त्या ठिकाणी घेतील की काय केलं पाहिजे, आणि त्यानंतर अशोकरावजी या संदर्भातला निर्णय होईल. आणि पुण्याच्या प्रश्नाकडे मी येतो. पुण्यात आज काँग्रेसचे नेते जाऊन सुरेश कलमाडींना भेटले. प्रत्यक्ष पाहता सुरेश कलमाडी यांचा आता पक्षाशी काहीही संबंध नाही, कारण तुम्ही त्यांना निलंबित केलंय. मग त्यांना भेटण्याची वेळ काय येते तुम्हाला? नाही, एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की अनेक वर्षपर्यंत कलमाडींच्या सोबत काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काम केलं, व्यक्तिगत सुद्धा संबंध असतात. त्यांना तर कलमाडींना पक्षातून निलंबित केलेलेच आहे, आणि निलंबित केल्यानंतर काँग्रेस पक्ष काही त्यांच्या संदर्भामध्ये उमेदवार देण्यासंदर्भात विचार करणं शक्यच नाही. आणि अशा वेळेला काँग्रेसचे कार्यकर्ते जर एखाद्या वेळेला त्यांच्याकडे गेली, त्यांना भेटली, तर त्याच्यामध्ये काही काँग्रेस पक्षावरची त्यांची निष्ठा कमी झाली असं नाही. आज सगळी काँग्रेसचे कार्यकर्ते सुरेश कलमाडींसोबत असलेली सगळी काँग्रेसचं काम करण्याकरता उत्सुक आहेत, आणि ते करतील मला खात्री आहे, कारण काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत सगळे. त्यामुळे हे एखाद्या वेळेला कोणी भेटलं तर त्याच्या काही त्या पाठीमागचा जो एक पक्षाबद्दलचं एक वेगळ्या प्रकारची भूमिका असते की माझा पक्षाची एक प्रतिमा आहे. राहुल गांधी म्हणतात की अशा सगळ्या भ्रष्ट नेत्यांना आम्ही दूर करतोय पक्षापासून. मग याचा अर्थ असा आहे की पुण्याच्या काँग्रेसवरती कलमाडींशिवाय दुसऱ्या कोणाचंच राज्य नाहीये, म्हणून हर्षवर्धन आज सकाळी तिथे भेटायला गेले. कलमाडींशी कुठेतरी पॅचअप करून ठीक आहे आपली सीट तिथे निवडून आणायचं आहे, हा प्रयत्न सुरू आहे. शेवटी निवडणूक आली की ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. की एखादा जरी पक्षाच्या थोडं बाहेर जरी असेल तरी त्यांना सुद्धा मतांसाठी मतं मागावं लागतात. त्यांना सुद्धा असं म्हणता येणार नाही की तो आता विरोधात आहे तर त्यांना मतं आम्ही मागणारच नाही. एखाद्याला मतं परिवर्तन सुद्धा होऊ शकतं बरेच वेळेला, तेव्हा मतं सगळ्यांना मागायची असतात, कारण जी संख्या आहेत त्यामध्ये बहुसंख्येनं तुम्हाला निवडून येता येतं, आणि संख्या जर तुमची जुळली नाही तुम्ही हारणार. म्हणून असलेल्या मतदारामधूनच तुम्हाला तुमची संख्या मिळवावी लागेल. त्यामुळे मतदान मागण्याकरता कोणाकडे जाऊ नये हे काही उचित नाही. हे सगळं ठीक आहे. कलमाडींना जाऊन तुम्ही भेटलात, समजूत काढण्याचा प्रयत्न झाला, पण उद्या कलमाडी आता कार्यकर्त्यांची बैठक घेत आहेत. उद्या चालून कलमाडींनी आपली अपक्ष उमेदवारी जाहीर केली तर काँग्रेसचं धोरण काय असणार आहे? मला वाटत नाही की अशा प्रकारचं सुरेश कलमाडींजी अशा प्रकारचा काही निर्णय घेतील. जरी त्यांना बाहेर जावं लागलं असेल तरी पण त्या संदर्भाच्या त्यांच्या निष्ठा असतील की एक विचार असेल तर त्या विचारासोबतच ते जोडून राहतील. त्यांचे कार्यकर्ते कधी अशा प्रकारचा वेगळा विचार केला तर साथ देणार नाही, कारण काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. अनेक वर्षानुवर्षे काँग्रेस पक्षाला मजबूत करत आलेले कार्यकर्ते ते काँग्रेस पक्षासोबतच राहतील. पुण्याची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी अशी चर्चा होती, जेव्हा उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेला विश्वजित कदम हे सांगलीतले मूळचे आहेत, ते पुण्यातून स्थायिक झाले, बाहेरचा उमेदवार पुणेकरांवरती काँग्रेसने थोपवला अशी चर्चा होती, आणि त्याच वेळेला मुख्यमंत्री कुठेतरी विनायक निमणांचं नाव लावून धरत होते. याचा अर्थ पुण्यातल्या काँग्रेसमध्ये आलबेल नाहीये, तर ते सांभाळणार कसं? मला हे कळत नाही की पुण्यासाठी मुख्यमंत्र्यांचं ऐकलं नाही आणि यवतमाळसाठी मुख्यमंत्र्यांचं ऐकलं, असं काही नसतं. शेवटी विश्वजित कदम हे पुण्याला त्यांचे काका 15-20 वर्षापासून त्या ठिकाणी नगरसेवक आहेत. पूर्णपणे राहणं जवळजवळ पुण्यालाच विश्वजितचं आहेत. संपूर्ण त्यांचे जे काही त्या वर्किंग आहे त्या पद्धतीने एज्युकेशन संस्था आहेत त्या पुण्यालाच मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. तिथंच मोठ्या प्रमाणात स्टाफ त्यांचं आहेत, काम आहेत त्यांचं चांगल्या प्रकारे. त्यामुळे पुण्याला जर अशा प्रकारचं त्या ठिकाणी नेतृत्व मिळत असेल, एक तरुणांना नेतृत्व मिळत असेल, आनंदाची गोष्ट आहे. आणखीन एक आजच्या दिवसभरातली महत्त्वाची बातमी अशी होती की माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुलेंनी थेट पक्षाला घरचं आहेर दिलं. ज्यावेळेला अशा प्रकारच्या प्रतिक्रिया तर दुःख आम्हाला निश्चितच होतं. परंतु मला वाटतं की कुठेतरी त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील. त्यांच्या नेतृत्वाला एक महत्त्व आहे,
आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना समजावण्याचा प्रयत्न करू. म्हणजे अंतुलेंची नाराजी जी आहे ती नाराजी रायगडच्या बदल्यात हिंगोली दिल्याची आहे. यामध्ये चुकलं असं नाही की कुठलाही मतदारसंघ एक सोडत असताना आम्हाला त्याचं दुःख असतं मनापासून, कारण कुठल्याही मतदारसंघामध्ये त्या ठिकाणचे कार्यकर्ते हे आम्हाला लक्षात घ्यावं लागतं. अनेक वर्षानुवर्षे कार्यकर्त्यांनी त्या याच्यामध्ये काम केलेलं असतं, म्हणून त्या कार्यकर्त्यांना जर तो मतदारसंघ नसेल त्यांच्याकरता तर त्याचं दुःख, तीव्र असं दुःख त्या क्षेत्रामधल्या कार्यकर्त्यांना, ते दुःख पक्ष नेतृत्वांना सुद्धा असतं. परंतु बरेच वेळेला निर्णय हे घ्यावं लागतात. हे काही आम्ही स्वतःहून किंवा आम्हाला त्या ठिकाणी आम्ही निर्णय जाणून बुजून घेतो अशातला विषयच नाही आहे. माणिकराव, थोडंसं राजकारणापासून वेगळ्या गोष्टीकडे येतो, कारण काय आचारसंहिता लागू झाली त्यानंतर महाराष्ट्रात मोठी गारपीट आली, शेतकऱ्यांवर संकट कोसळलं. याच्यात कुठतरी शेतकऱ्यांच्या अश्रुपुष्णाला सरकारला उशीर झाला, त्याचा फटका तुम्हाला बसेल असं वाटत नाही निवडणुकीत? एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की एकूणच 22 तारखेपासून ही संपूर्ण गारपीट सुरू झालीत. नागपूरवरून उमरेडवरनं त्या ठिकाणी गारपीट सुरू झालीत आणि नागपूरकडनं ज्यावेळेला सुरुवात झाली त्यावेळेला हळूहळू याचं एक तीव्रता जी आहे ती साधारणतः पुढच्या महिन्याच्या 6, 7, 8 तारखेला त्या ठिकाणी मार्च महिन्याच्या तीव्र अशा प्रकारची गारपीट झाली आणि त्याच्यामध्ये प्रचंड नुकसान झालं. परंतु त्याच वेळेला सुरुवातीपासून सर्वे करण्याच्या सूचना दिल्यात आणि ज्यावेळेला तीव्रता वाढली त्यावेळेला मुख्यमंत्री, सर्व जे काही लोकशाही आघाडीमधले आमचे मंत्री असेल ते सर्वत्र गेलेत, म्हणजे त्यांनी परिस्थिती पाहिलीत. शेजारीच असलेल्या मध्य प्रदेशमध्ये आपल्या इतकीच गारपीट झाली आणि तिथेही आचारसंहिता लागू असताना शिवराज सिंग चौहान तिथल्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ शेतकऱ्यांना मदत दिली, जी मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत देता येते. याच्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट आहे की निवडणूक आयोगांची परमिशनशिवाय कुठलीही मदत देता येत नाही. त्यांनी सुद्धा मदत कधी सुरू झालीत, गारपीट त्यांचं पूर्वीपासून, मी सांग नागपूरला लागलेला तो परिसर आहे मध्य प्रदेश, महाराष्ट्राच्या पूर्वी गारपीट मध्य प्रदेशमध्ये सुरू झाली, त्या ठिकाणी मदत मिळाली असेल, पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा मदत मिळायला वेळ लागलाच असं म्हणणं काही योग्य नाही. मी एक मान्य करतो की काही तात्काळ मदत देण्याची गरज असते, ते स्टँडिंग GR तशा प्रकारचे होते, जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी प्रायमरी द्यायला पाहिजे होत्या, परंतु ही मदत वाढीव असली पाहिजे, दुपटीनं आपण मदत दिली पाहिजे, ही जी भूमिका त्या पाठीमागची होती, म्हणून जे प्रयत्न करावं लागलेत. परंतु शेतकऱ्यांचं अत्यंत प्रचंड असं नुकसान झालेलं आहे, जे काही मदत मिळत आहे ते काही पुरेशी नाही आहे. आज आम्ही शासनाच्या वतीनं दुपटीनं मदत दिली असेल किंवा 4,500 रुपयाचे 10,000 रुपये केले असतील किंवा 6,500 रुपयाचे 15,000 रुपये केले असतील, 25चे 50 केले असतील, परंतु ही काही मदत पुरेशी नाही आहे. यापेक्षा सुद्धा वेगळ्या प्रकारे शेतकऱ्यांचा विचार करावा लागणार. सर्वे माणिकराव असे येत आहेत वेगवेगळ्या निवडणुकांच्या संदर्भातल्या या लोकसभाच्या केलेले, की कुठेतरी काँग्रेसची मतांची टक्केवारी कमी होतीये, जागा कमी होतील मागच्या वेळेसपेक्षा असं दिसतंय. तुम्हाला काय वाटतंय? नाही, मला याच्यावर फारसा विश्वास नाही या विषयावर, कारण मागच्या 2009 मध्ये सुद्धा ज्यावेळेला मीच प्रांताध्यक्ष होतो त्यावेळेला ही चर्चा व्हायची की काँग्रेसच्या जागा ज्या 8-9 पेक्षा जास्त येणार नाहीत. हे सगळे डिबेट त्यावेळेचे तुम्ही काढून पाहिले तर तुमच्या लक्षात येईल. परंतु संपूर्ण राज्यामध्ये ज्या वेळेला निवडणूक झालीत आणि 26 पैकी 17 जागा काँग्रेस पक्षाच्या आल्यात आणि विधानसभेच्या वेळेला सुद्धा तिसऱ्यांदा राज्य येत नाहीत म्हणून अशा प्रकारे विरोधक चर्चा करत होते, सर्वत्र चर्चा झाली. परंतु विधानसभेमध्ये सुद्धा काँग्रेस हा 1 नंबरचा पक्ष राहिला, सगळ्यात अधिक जागा काँग्रेस पक्षाच्या आल्या, काँग्रेस पक्षाच्या जागा वाढल्यात. पण अशा प्रकारे काँग्रेस पक्षांच्या संदर्भामध्ये कुठलेही सर्वे येत असेल, परंतु वास्तविकता वेगळी असते, कारण राज्यामधली जनता काँग्रेस पक्षांवर विश्वास ठेवून आहे. काँग्रेस पक्ष स्थिर शासन देऊ शकेल, काँग्रेस पक्ष सर्व धर्मातील जनतेला घेऊन जाईल, सोबत घेऊन जाईल आणि विकासात्मक दृष्टिकोन असेल काँग्रेस पक्षाचा. यावेळेस माणिकरावांना काय वाटतंय, 17 अधिक जागा होतील की त्याहीपेक्षा काही वेगळं चित्र दिसेल? अधिक जागा होतील, हे खात्रीने मी तुम्हाला सांगतो, कारण राष्ट्रवादीच्या जागा वाढतील आणि काँग्रेसच्याही जागा वाढतील आणि कितीही BJP शिवसेना म्हणत असेल त्यांच्या जागा मोठ्या प्रमाणात कमी होतील, हे या चित्र आपल्याला दिसून पडेल या निवडणुकीमध्ये. धन्यवाद माणिकराव आमच्याशी बोलल्याबद्दल आणि खूप शुभेच्छा तुम्हाला या निवडणुकीसाठी. थँक्यू.